करता आबासाहेब वाघमारे. आम्ही सातारा जिल्ह्यातून द्वितीय अपीलसाठी पुणे आयुक्त मकरंद रानडे यांच्या कार्यालयात गेल्यानंतर सुनावणीविषयीच प्रथम अधिकारी व अपीलकर्ता माहिती अधिकार ह्यांच्याशी चर्चा सुनावणीच्या संदर्भातच करावी, परंतु पुणे आयुक्त सुनावणीविषयी एकही शब्द ब्र न काढता ते अपीलकर्ते जे असतात त्यांना काय प्रश्न विचारतात, तर ह्या महाराष्ट्र राज्यातले मंत्री असतील, खासदार, आमदार आणि लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करतात. तुम्ही त्यांची माहिती किंवा काही मागत नाही आणि शासकीय कार्यालयाचे जे अधिकारी आहेत प्रथम अपीलकर्ते ते 500,000 रुपये घेतात. तुम्ही त्यांच्याच पाठीशी लागता. तर मला आयुक्त साहेबांना म्हणजे प्रश्न विचारायचा ह्या आपल्या माध्यमातून, की आपणच या का अधिकाऱ्यांना काय भ्रष्टाचार करावा म्हणून असे काय शिस्त लावताय काय? म्हणजे जनमाहिती अधिकारी कायदा कशासाठी आहे? लोकांना न्याय मिळावासाठी, न्याय मिळण्यासाठी आहे. तर मकरंद रानडे साहेब, तुम्ही त्या कायद्याचे पालन करण्यासाठी तुमची तिथे नियुक्ती केलेली आहे त्या खुर्चीत. तुम्हीच कायदा सोडून जर काही भाष्य करायला लागला किंवा लोकांना म्हणजे येणाऱ्या लोकांना द्वितीय अपीलकर्त्यांना जर सांगायला लागला, की तुम्ही आमदारांची माहिती मागवा, खासदारांची मागवा, पण आमचे जे कार्यालयाचे शासकीय अधिकारी आहेत ते 500,000 घेतात. म्हणजे ते काय त्यांचं काय स्वतःचं हे कार्यालय आहेत का? शासनाच्या नियमातच म्हणजे राहून ते काम करतात ना. म्हणजे त्यांना तुम्ही पाठीशी घालताय का? अपीलकर्त्यांना तुम्ही सुनावणी दरम्यान ते ज्या माहिती आहे त्या संदर्भात प्रश्न विचारा. पण तुम्ही जे म्हणताय, की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील, मंत्री असतील, खासदार, आमदार हे भ्रष्ट आहेत. तर त्याचा काही तुमच्याकडे पुरावा असेल तर तुम्ही तसं सादर करा ना. तुम्हाला पण ते अधिकार आहेत ना, राज्यपाल असतील, राष्ट्रपिता महिमा असतील यांच्याकडं. तुम्ही असं म्हणजे करावं असं आमचं एक मत आहे. असं न झाल्यास आम्हाला पुढचा निर्णय काहीतरी घ्यावा लागल्याची तुम्ही कार्यालयाने नोंद घ्यावी.